नमस्कार मित्रांनो. आजची हृदयस्पर्शी मराठी कथा ही प्रेयसीची आहे, जिचे नवीनच लग्न झाले आहे. तर ऐकूया कहाणी तिच्याच तोंडून. माझं नाव प्रेयसी आहे आणि मी 35 वर्षांची आहे. माझा रंग खूप सावळा होता आणि खूप वजन वाढवलं होतं. त्यामुळे माझं लग्न जुळत नव्हतं. जो कोणी मला बघायला येत, मला पाहताच रिजेक्ट करत असत. माझ्या या समस्येमुळे माझे आई वडीलही खूप चिंतित झाले होते. ते इच्छित होते की माझ्यासाठी एक चांगला कुमार मुलगा मिळावा. परंतु माझ्या रंगरूपामुळे माझ्यासाठी फक्त 4-5 मुलांचा बाप, घटस्फोटित किंवा वृद्ध पुरुषांचेच प्रस्ताव येत होते. असे माणसांशी माझे आईवडील माझं लग्न करू इच्छित नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की मुलगी आमच्यासाठी खूप किमती आहे. जेव्हा चांगला प्रस्ताव मिळेल तेव्हाच आम्ही तिचं लग्न करू. परंतु माझं वय वाढतच चाललं होतं आणि माझ्या चेहऱ्यावर हे स्पष्ट दिसत होतं. आता लोकांनी माझ्या आईवडिलांना समजावलं की मुलीचं लग्न जसं परिस्थिती असेल तसं करून टाका, नाहीतर तिचं लग्नाचं वय निघून जाईल. याच विचाराने माझ्या आईवडिलांनी एक अशा माणसाचा प्रस्ताव स्वीकारला ज्याला आधीच 2 मुली आणि 1 मुलगा होता. माझे वडील खूप साधे माणूस होते आणि त्यांनी या प्रस्तावाची शिफारस कोणत्यातरी ओळखीच्या माणसाकडून मिळवली होती. मुलाचा फोटो पाहून माझ्या वडिलांना तो आवडला, कारण तो दिसायला गोरा आणि स्मार्ट होता. माझ्या वडिलांनी आमच्याकडून प्रस्तावासाठी होकार दिला होता. माझा फोटो मुलाच्या घरी पाठवला गेला होता आणि त्यांनाही मी आवडले होते. ह्या प्रकारे माझं लग्न साधेपणाने झालं आणि मी सासरी निघून गेले. परंतु लग्नाच्या 2 दिवस आधी मी पाहिलं की माझे कुटुंबीय खूप चिंतित दिसत होते आणि मला पाहून खूप रडत होते. त्यांनी सांगितलं की सासरी जात आहेस तर नेहमी आपल्या घराला जोडून ठेव आणि पतीच्या घरात कोणत्याही परिस्थितीत सगळ्यांना समजून घे. मी समजले की ते काय सांगू इच्छित आहेत. जेव्हा मी सासरी पोहोचले तेव्हा मी माझ्या पतीच्या मुलांना पाहिलं. मुलं सर्व मोठी होती. दोन्ही मुली खूप सुंदर होत्या आणि मुलगा विचित्र होता. त्याने कानात कुंडल घातलं होतं. माझ्या पतीची आईही घरात होती. पण अजीब गोष्ट ही होती की जेव्हा प्रस्ताव ठरला तेव्हा त्या पाहायला आल्या नव्हत्या. माझी सासू तिच्या मुलाच्या सुनेला घेण्यासाठी माहेरी आली होती. मी माझ्या पतीसह मंदिरात विधी केल्यानंतर सरळ सासरी आले. माझी सासू दिसायला खतरनाक होती. जणू त्या मला त्रास देतील असं वाटत होतं. मला माझ्या खोलीत पाठवण्यात आलं आणि तिथे माझा पती आला आणि माझ्याशी चांगल्या प्रकारे बोलू लागला. तो मला आवडला, त्यामुळे मी इतरांचा विचार केला नाही. माझ्या पतीचं वय साधारण 45 वर्षांचं होतं, पण त्यांची मुलं तरुण होती, जे शक्य नव्हतं. माझ्या पतीने मला सांगितलं की तुला माझ्या आईची आणि मुलांची काळजी घ्यावी लागेल. त्यांनी सांगितलं की ते जिम करतात आणि नेहमी स्वतःची काळजी घेतात. माझ्या सासूने मला सांगितलं की या घरात तुला कधीच कोणत्याही गोष्टीची अडचण होणार नाही. तू माझी सून नाही तर मुलगी आहेस. माझ्या पतीनेही सांगितलं की ते माझ्याशी खूप आनंदी आहेत आणि माझं रंगरूप त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. माझ्या पतीच्या मुली मला मम्मी म्हणून हाक मारू लागल्या. माझे पती खरंच तरुण दिसत होते. ते खूप सक्रिय होते. आता मला माझ्या सासरी लक्ष द्यायचं होतं. सकाळ झाली. माझी सासू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आली. मी माझ्या पतीला सांगितलं की आज आपल्या लग्नाचा पहिला दिवस आहे, कुठेतरी फिरायला जाऊ. माझ्या पतीने सांगितले, सांगा कुठे जायचं. मी सांगितलं की मला माझ्या माहेरी जायचं आहे. माझ्या पतीने सांगितलं, कदाचित तुला माहीत नाही, तुझ्या आईवडिलांनी तुला ही गोष्ट सांगितली नाही की तू तुझ्या माहेरी कुणाशीही भेटू शकत नाहीस. हे ऐकून मी हैराण झाले. मला वाटलं की ते मस्करी करत आहेत. मी सांगितलं, असं होऊ शकत नाही. माझ्या पतीने सांगितलं, असं आहे. आता तुझं लग्न इथं झालं आहे, त्यामुळे तू तुझ्या माहेरी कुणाशीही संपर्क करू शकत नाहीस. आता मला समजलं की माझे कुटुंबीय लग्नाच्या काही दिवस आधी खूप चिंतित का होते आणि बिदाईच्या वेळी एवढं रडत का होते. ते बोलता बोलता मला सांगण्याचा प्रयत्न करत होते की आता आमचे तुझ्याशी सगळे संबंध संपले आहेत. मी माझ्या पतीला विचारलं, ही अट माझ्या आईवडिलांनी ठेवली होती का किंवा तुम्ही? त्यांनी सांगितलं, मीच या अटीवर तुझ्याशी लग्न केलं आहे, कारण तुझं कुठेही लग्न जुळत नव्हतं आणि तुझ्या घरच्यांनी आनंदाने ही अट मान्य केली होती. हे ऐकून मला खूप दुःख झालं. थोड्या वेळाने माझ्या पतीच्या मोबाईलवर कॉल येऊ लागले. ते फोनवर वाद घालत होते आणि म्हणत होते की प्रस्ताव ठरल्यावर ही अट पक्की झाली होती. मी समजले की कॉल माझ्या घरूनच आलेला असेल. मी त्यांच्यासमोर उभी राहिले आणि सांगितले, प्लीज एकदा माझी बोलणी करून द्या. माझ्या पतीने फोनवर सांगितले, आजपासून माझ्या मोबाईलवर कुणाचा कॉल आला नाही पाहिजे.
फोन केला तर मी तुमच्या मुलीला घटस्फोट देऊन परत पाठवेन, हे सांगून त्यांनी कॉल कट केला. मी सांगितले, तुम्ही असं का केलं? मी भेटू शकत नाही, पण एकदा फोनवर बोलता तरी आलं असतं. माझ्या पतीने सांगितले, तुझे घरचेसुद्धा हीच गोष्ट सांगत होते, पण आमची अट ही होती की लग्नानंतर तू तुझ्या घरच्यांशी किंवा कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क ठेवणार नाहीस. ते तुला आनंदात बघू इच्छितात तर गप्प राहा आणि कोणाशीही बोलण्याचा प्रयत्न करू नको. मी त्यांचं रूप पाहून खूप घाबरले. माझ्या पतीने सांगितले, ह्या घरात माझी आई, माझ्या मुली आणि एक मुलगा आहे. तुला सगळ्यांसोबत राहायचं आहे आणि त्यांची काळजी घ्यायची आहे. हेच तुझं कर्तव्य आहे. मी म्हणाले, मी एक पत्नीचं कर्तव्य निभावेन, पण एका मुलीला तिच्या आई-वडिलांपासून वेगळं करता येऊ शकत नाही. कृपया एकदाच मला त्यांच्याशी फोनवर बोलू द्या. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. माझ्या पतीने माझं काहीच ऐकलं नाही आणि मी रडत रडत खोलीत गेले. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली. पहिल्याच दिवशी माझ्याबरोबर असं झालं तर पुढे काय होईल? थोड्या वेळाने माझे पती खोलीत आले आणि मला शांत करायला लागले. त्यांनी सांगितलं, तू काळजी करू नकोस. मी तुझी फोनवर बोलणेही करून देईन आणि भेटणेही घडवून आणेन, पण योग्य वेळी, आता नाही. मी विचारलं, योग्य वेळ कधी येईल? त्यांनी सांगितलं, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला स्वतः घेऊन जाईन. फक्त तू कुटुंबातील सदस्यांची काळजी घे. मला काही कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. माझे पती हे बोलून घरातून निघून गेले आणि माझी सासू माझ्याजवळ येऊन बसली. त्यांनी बोलता बोलता मला व्यस्त करून टाकलं. नंतर थोड्या वेळाने त्यांनी माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं, जा, तुझ्या मम्मीने रडून रडून वाईट अवस्था केली आहे, तिच्यासाठी 1 कप चहा आण. माझ्या पतीची मोठी मुलगी स्वयंपाकघरात चहा बनवायला गेली आणि दुसरी मुलगीही तिच्या मागे मागे गेली. मी म्हटलं, आत्ताच नाश्ता केला आहे, आता चहा पिऊ शकत नाही. पण त्यांनी जबरदस्तीने चहा बनवला आणि मला दिला. मी चहाचा कप हातात घेतला, पण जसेच चहाच्या कपाला ओठ लावले, मला चहातून कडू वास आला. असं वाटलं जणू खराब दुधाचा चहा आहे. मी म्हटलं, चहाला विचित्र वास येत आहे. माझ्या सासूने सांगितलं, आम्ही तुला खराब दुधाचा चहा देऊ शकत नाही. होऊ शकतं दूध फ्रीजमध्ये उघडं ठेवलं असेल आणि त्यात वास बसला असेल. त्याचवेळी माझ्या पतीची छोटी मुलगी येऊन म्हणाली, जर तुम्ही आम्हाला प्रेम करत असाल तर तुम्हाला या चहातून वास नाही तर सुगंध येईल. आमच्या घराचा चहा तर पूर्ण गल्लीत फेमस आहे. मला मग चहा प्यावा लागला. चहाची चव चांगली होती, पण त्यात कोणत्या तरी औषधाचा वास येत होता. सगळे मला चहा पित असताना लक्षपूर्वक पाहत होते. जसे मी चहा संपवला, सगळ्यांनी माझ्याकडे अशा प्रकारे पाहिलं जणू काहीतरी मोठं होणार आहे. नंतर सगळे खोलीतून निघून गेले आणि माझं डोकं जड होऊ लागलं. मी संध्याला आवाज दिला, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. मला असं वाटलं जणू संपूर्ण खोली फिरत आहे आणि मी बेडवर आडवी झाले. त्यानंतर मला काहीच माहीत नाही. रात्री 9 वाजता माझे डोळे उघडले. खोलीत कोणतीही हालचाल नव्हती. लाईट बंद होती आणि अजबशी शांतता होती. जसं मी बेडवरून पाऊल ठेवलं, मला अशक्तपणा जाणवला आणि चक्कर येऊ लागली. पोटात दुखत होतं. मी विचार केला की सकाळी 10 वाजता चहा प्यायला होता आणि त्यानंतर झोपले होते. म्हणजे मी संपूर्ण दिवस झोपण्यात घालवला होता. मी खोलीतून बाहेर पडले तर पूर्ण घराची लाईट बंद होती. टॉर्चच्या उजेडाने मी लाईटचं बटन शोधत होते. त्याचवेळी कोणीतरी मला ओढून दुसऱ्या खोलीत नेलं. मला खूप भीती वाटली, पण हे माझ्या पतीचं घर होतं. मला भीती वाटण्यासारखं नव्हतं. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण ज्याने मला पकडलं होतं त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला. नंतर मी खूप वेळ तिथेच उभी राहिले. काहीच समजत नव्हतं की हे कोण आहे ज्याने मला असं पकडलं आहे. त्याच्या हातांच्या स्पर्शामुळे असं वाटत होतं जणू हे हात माणसाचे आहेत. मी ओळखू शकत होते की हे हात माझ्या पतीचे नाहीत. मी त्या व्यक्तीला जोरात ढकललं आणि पळत पळत माझ्या खोलीत पोचले. तो व्यक्ती कोण होता आणि त्याने असं का केलं मला समजलं नव्हतं. हे भगवान, या घरात काय चाललं आहे? हे घर माझ्या कल्पनेपेक्षा मोठं आहे. भूलभुलैयासारखं बनवलेलं आहे. मी अजून नवी होते आणि माझ्या खोलीशिवाय सासरच्या घराला नीट पाहिलेलं नव्हतं. मला भीती वाटू लागली होती. मी माझ्या खोलीत पोचले कारण माझ्या खोलीची ओळख पटली होती आणि मला स्वयंपाकघराचा रस्ता माहीत होता. टॉयलेट आणि बाथरूम माझ्या खोलीतच जोडलेले होते. मी बसून खोल श्वास घेत होते. तेवढ्यात अचानक खोलीत कोणीतरी येण्याचा आवाज झाला. जसं मी वळून पाहिले, खोलीची लाईट लागली. मी पाहिलं की माझे पती समोर उभे राहून हसत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, काय झालं? तू एवढी घाबरलेली का आहेस? मी म्हणाले, तुम्ही कुठे गेला होतात? मी खूप घाबरले होते. माझे पती म्हणाले, अरे का घाबरली? हे घर माझं आहे, काही भूत बंगला नाही. मी तर तुला सांगून गेलो होतो की मला काही काम आहे, थोड्या वेळात येईन.
पण जेव्हा मी आलो तेव्हा तू झोपलेली होती. त्यानंतर मी माझ्या मुली आणि आईसोबत बोलायला बसलो होतो. मी पटकन माझ्या पतीचा हात पकडला आणि म्हटलं, मला कोणीतरी पकडलं होतं. त्या खोलीत कोण होतं? माझे पती म्हणाले, अरे त्या खोलीत मीच होतो. तुला काय वाटलं की कोणी दुसऱ्याने तुला पकडलं? भला माझ्या घरात माझ्याशिवाय कोण येणार? हे संपूर्ण घर माझं आहे. यात माझ्या मुली, आई आणि मुलगा राहतात. माझा मुलगा पूर्ण दिवस नोकरीवर असतो. फक्त रात्री झोपण्यासाठी येतो आणि तो सुद्धा 11 वाजण्यापूर्वी येत नाही. आत्ता 10:30 वाजले आहेत. त्यामुळे मग मीच होतो ज्याने तुला पकडलं होतं. मी म्हटलं, जर तुम्ही होतात तर तुम्ही मला सांगितलं का नाही? तुम्हाला माहीत आहे ना की मी किती घाबरले होते. हे ऐकून माझे पती जोरात हसू लागले आणि म्हणाले, मी तुला घाबरवतच होतो. माझे पती असे बोलले की जणू ज्याने मला पकडलं होतं तो खरंच माझे पतीच होते. सध्या मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि निर्धास्त झाले की चला हे मस्करी माझे पतीच करत होते. होऊ शकतं. मी त्यांच्या हातांचा स्पर्श ओळखण्यात चूक केली असावी, कारण अजून मी त्यांच्यासोबत एक दिवससुद्धा घालवला नव्हता. माझे पती म्हणाले, चल तू जेवण करून घे. मी तर जेवण झालो आहे. मी म्हटलं, माझं काहीच खाण्याचं मन नाही, पण माझं डोकं दुखत आहे आणि मला असं वाटत आहे की शरीरात खूप कमजोरी आहे. माझे पती म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणतो. चहा प्यायल्यानंतर डोक्याचं दुखणं ठीक होईल. मी म्हटलं, नाही, मी जास्त चहा पीत नाही. माझं चहा पिण्याचं मन नाही. माझे पती म्हणाले, ठीक आहे, मग मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो. ती प्यायल्यावर तुला कमजोरी जाणवणार नाही. मी नकार दिला आणि म्हटलं, मी काहीही पिणार नाही. पण अजबच गोष्ट होती की माझे पती माझ्यासाठी जबरदस्तीने कॉफी बनवून घेऊन आले. मी म्हटलं, मी काहीच खाणार नाही आणि पिणार नाही. न जाणे का सासरच्या घरी आल्यापासून मला भूक तहान काहीच लागत नाही. माझे पती म्हणाले, मी तुझं काहीही ऐकणार नाही. तुला माझी बनवलेली कॉफी प्यायलाच लागेल. मला माझ्या पतीची ही गोष्ट खूप अजब वाटली. पण नंतर मी कॉफी पिली. पुन्हा तेच झालं जे सकाळी झालं होतं. माझे डोळे लागले आणि मी दुसऱ्या दिवशी उठले. आता मला वाटलं होतं की कॉफीत काहीतरी मिसळलेलं होतं, ज्यामुळे मला झोप लागली होती. जेव्हा मी सकाळी उठले, मला खूप राग आला होता, कारण यावेळी मी सकाळी 10 वाजता उठले. मी इतकी जास्त कसं झोपू शकते, हे विचार करून माझं डोकं खराब होत होतं. आता इतकी झोप कोणालाही नैसर्गिकरित्या नाही येऊ शकत. मला समजलं होतं की हे लोक मला काहीतरी मिसळून देत आहेत, ज्यामुळे मला इतकी जास्त झोप येत आहे आणि माझ्यात अशक्तपणा जाणवत आहे. मी ठरवलं होतं की आता कोणी काही दिलं तरी मी ते खाणार नाही आणि किंवा पिणार नाही. मी स्वतः माझ्या हाताने स्वयंपाक करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले आणि घरातील सगळी कामं स्वतःच केली. घरात नेहमीप्रमाणे अजब शांतता होती. माझी सासू आणि मुली त्यांच्या खोलीतून बाहेर येत नव्हत्या. माझे पती आणि मुलगा सकाळी कामावर निघून जात आणि रात्रीच घरी परतत. माझी तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. मला इतकी कमजोरी येत होती की मी काहीही काम करण्याच्या लायकीचे राहिले नव्हते. मला नेहमी हेच विचार येत होते, माझ्याबरोबर नक्की काय चाललं आहे? आता तर मी घरातील कोणत्याही व्यक्तीच्या हातून दिलेलं काहीही खात किंवा पीत नव्हते. तरीसुद्धा मला इतकी झोप का येत होती? आज मी मंगळवारचं व्रत ठेवलं, पण माझी तब्येत व्रत ठेवण्यासारखी नव्हती. तरीसुद्धा मी व्रत ठेवलं. मी पाणीसुद्धा प्यायलं नाही आणि घरातील काहीही खाल्लं नाही. अजब गोष्ट म्हणजे आज मला अजिबात झोप आली नाही आणि कोणी मला त्रासही दिला नाही. मी माझ्या पतीच्या येण्याची वाट पाहत होते, कारण आज मी जागे होते. नाहीतर ते येत असताना मला काहीच कळत नव्हतं की ते कधी आले आणि घरात काय केलं. मी व्रत सोडण्याची तयारी केली आणि चांगले कपडे घालून दरवाजाजवळ उभी राहिले. तेव्हा मला एका कामाची आठवण आली आणि मी माझ्या खोलीत परत गेले. तेवढ्यात माझे पती घराच्या दरवाजातून आले आणि त्यांच्या दोन्ही मुली त्यांना घेरून दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्या. मी हैराण झाले की ते माझ्याशी बोलण्याऐवजी आपल्या मुलींच्या खोलीत का गेले. मी त्यांच्या खोलीच्या दरवाजाजवळ उभी राहिले. आत माझे पती, त्यांची मुलगी आणि आई होते. मी दरवाजा जोरजोरात ठोठायला सुरुवात केला. थोड्या वेळाने माझा पती रागात दरवाजा उघडून बाहेर आला. त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. त्यांनी मला बघताच म्हटले, तू वेडी झालीस का? इतक्या जोरात दरवाजा का ठोठावत आहेस? मी तुला मना केले आहे ना की आपल्या खोलीतून बाहेर पडू नकोस. तू इथे काय करत आहेस? मी माझ्या पतीला म्हटलं, हे घर माझंही आहे. मी फक्त खोलीत का राहू? माझे पती म्हणाले, बकवास बंद कर आणि आपल्या खोलीत जा. मी म्हटलं, मला तुमच्याबरोबर बसून बोलायचं आहे. माझे पती म्हणाले, ही खोली माझ्या मुलींची आहे आणि यावेळी मी माझ्या आई आणि मुलींबरोबर बोलतोय. त्यांनी मला ढकलत म्हटलं, जा आपल्या खोलीत. जेव्हा तुझ्याशी बोलण्याची वेळ येईल तेव्हा मी तुझ्या खोलीत येईन. मला मोठी हैराणी वाटू लागली. माझ्या पतीला आपल्या मुली आणि आईसोबत बोलण्यासाठी फक्त रात्रीच वेळ मिळतो. मी बाहेरच उभी राहिले
आणि त्यांनी माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला. आतून हळूहळू बोलण्याचे आवाज येत होते. मी दरवाजाला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, पण काहीच समजलं नाही. मग मी हळूच खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. खिडकीचा दरवाजा थोडासा उघडला आणि मला आतलं दृश्य स्पष्ट दिसू लागलं. मी पाहिलं की आत सुमारे 6 लोक उपस्थित होते. 2 माझ्या पतीच्या मुली होत्या आणि एक जाड बाई होती. ती माझी सासू होती. माझे पती आणि त्यांचा मुलगाही उपस्थित होता. पण आमच्या घरात तर फक्त 5 सदस्य आहेत. हा 6वा माणूस कोण होता? मी त्याला ओळखण्याचा प्रयत्न करत होते, पण काहीच समजलं नाही. मी पाहिलं की माझे पती त्या माणसाला नोटांची गड्डी देत होते. मला त्या माणसाचा चेहरा स्पष्ट दिसला नव्हता. मी शांतपणे माझ्या खोलीत परत आले आणि विचार करू लागले की घरात काय चाललं आहे. थोड्या वेळाने माझे पती खोलीत आले आणि माझ्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करू लागले. पण अजब गोष्ट म्हणजे त्यांच्या हातात कॉफीचा कप होता. ते मला फुसलवायला लागले आणि कॉफी पिण्यासाठी आग्रह करू लागले. त्यांनी म्हटलं, "ही कॉफी पी, तुझा मूड ठीक होईल." मी म्हटलं, "मला काहीच प्यायचं नाही आहे." माझे पती माझा हात धरून म्हणाले, "मला माफ कर. मी तुझ्याशी याप्रकारे वाद केला. आज मला कामाचा ताण थोडा जास्त होता. त्यामुळे मी माझा राग तुझ्यावर काढला." मी माझ्या पतीला सांगितलं नाही की मी खोलीत काय पाहिलं होतं. मी शांतपणे बसले, पण माझे पती कॉफी पिण्यासाठी जोर करत होते. मी रागाने म्हटलं, "अखेर या कॉफीचा आणि चहाचा काय मामला आहे? मी माझ्या मर्जीने खाते पिते, पण या घरात मला जबरदस्तीने का चहा कॉफी पिण्याचा आग्रह होतो? कुठे असं तर नाही ना की या कॉफीत काहीतरी मिसळलं जातंय, ज्यामुळे तुम्ही मला बेहोश किंवा मारण्याचा प्रयत्न करत आहात?" माझे पती म्हणाले, "तू वेडी झाली आहेस का? मला तुझी काळजी आहे म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. भला मी तुला बेहोश का करू इच्छितो? तसेच घराच्या कामांसाठी एक मोलकरणीची गरज आहे. तू उद्यापासून घरातील सगळी कामं करशील. तुला जास्त फ्री राहण्याची सवय लागली आहे. त्यामुळे तुझ्या डोक्यात उलटसुलट विचार येत आहेत." मी समजून घेतलं की माझे पती कदाचित मला धमकावत आहेत. पण नंतर त्याने सांगितलं, "तू मला जबरदस्ती करतेस अशा गोष्टी बोलायला. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहीत आहे की आज तू व्रत ठेवलं आहेस. म्हणून मी तुझ्यासाठी कॉफी बनवली होती. पण तू मला नाराज केलंस. आता मी तुझ्याशी बोलणार नाही." त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझं मन नरम पडलं आणि मी त्यांच्या हातातून कॉफीचा कप घेतला आणि म्हटलं, "तुम्ही काळजी करू नका, मी कॉफी पिते." माझं बोलणं ऐकून माझे पती खूप खुश झाले. पण ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. मी जसं कॉफी प्यायले मला अजबसा नशा होऊ लागला आणि मी बेहोश झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणेच घडलं. मी माझ्या पतीच्या बोलण्यात आले होते. आता मला काहीतरी गडबड असल्याचं जाणवू लागलं होतं. सकाळी माझे डोळे 9 वाजता उघडले. माझ्या पोटात खूप दुखत होतं आणि डोकं जड वाटत होतं. जेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर पडले, मी शांत राहिले. माझे पती कामावर गेले होते. माझ्या सासूनं मला घरातील सगळी कामं करण्यास सांगितली. त्यांनी म्हटलं, "सुनबाई, आता तुमच्या लग्नाला खूप दिवस झाले आहेत. मी इथून पुढे घराची सगळी जबाबदारी तुझ्या खांद्यावर सोपवते." मला घरातील कामं करण्यात काहीही अडचण नव्हती. म्हणून मी शांतपणे सगळं काही करायला सुरुवात केली. माझ्या पतीच्या दोन्ही मुली तरुण होत्या, पण त्या घरातील कुठलंही काम करत नव्हत्या. माझी सासूसुद्धा एकीकडे बसून फक्त पान खात राहायची आणि त्यांची नजर माझ्यावरच असायची. ही गोष्ट मला सुरुवातीपासूनच खूप अजब वाटत होती. एका दिवशी मी कपडे धुत होते, तेव्हा मी पाहिलं की माझा पतीचा मुलगा मला विचित्र नजरेने बघत होता. त्याला बघून मला खूप अजब वाटलं. म्हणून मी माझ्या पोटाला साडीने झाकून घेतलं. आज माझ्या पतीच्या मुलाचा सुट्टीचा दिवस होता आणि तो घरीच होता. मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते आणि मला जाणवलं की कोणाचा तरी हात माझ्या कमरेवर आहे. घाबरून मागे वळले तर पाहिलं की माझ्या पतीचा मुलगा तिथं उभा होता. तो मला बघताच घाबरला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. मी म्हटलं, "तुला काय पाहिजे? ही कशी वागणूक आहे?" तो म्हणाला, "आई, मी काहीही करत नव्हतो. मला फक्त पाण्याचा ग्लास पाहिजे होता म्हणून मी स्वयंपाकघरात आलो होतो. आता जातोय." असं बोलून तो स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेला. माझं शरीर वाईट प्रकारे कापत होतं. या घराचं वातावरण अजब होतं. माझ्या पतीच्या मुलीही अजब प्रकारचे कपडे घालत होत्या. जणू काही त्या हिरोईन आहेत. त्यांच्या कपड्यांमधून त्यांच्या शरीराचे बरेच भाग दिसत होते. एक दिवशी दरवाजावर दूधवाला आला, तर मी दूध आणण्यासाठी दरवाजावर गेले. गल्लीमध्ये खूप सारी बायका उभ्या होत्या आणि आपसात बोलत होत्या. दूधवाला दूध देऊन गेला, पण त्या बायका मला घुरत होत्या आणि माझ्याजवळ येत होत्या. त्या म्हणाल्या, "तुला आम्ही कधीच पाहिलं नाही. तू कोण आहेस?" मी म्हणाले, "मी या घरची सून आहे." माझं बोलणं ऐकून त्या एकमेकांकडे पाहू लागल्या आणि एक बाई हसून म्हणाली, "अरे सुनबाई, या घरात किती सुना आल्या आहेत याची काही गिनतीच नाही." मी त्या बायकांना काय विचारणार होते, इतक्यात कोणीतरी मागून माझा हात पकडून आत ओढलं. पलटून पाहिलं तर माझ्या सासूने मला आत ढकललं.
माझ्या हातून दुधाचं भांडं पडता पडता वाचलं आणि थोडं दूध जमिनीवर सांडलं. माझ्या सासूने पटकन दार बंद केलं आणि मला घोरत ओरडू लागली. ती म्हणाली, माझ्या मुलाने तुला किती वेळा सांगितलं आहे की जास्त इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही. हे तुझ्या नवऱ्याला कळलं तर तो तुला काय करेल हे तुला माहीत नाही. मी म्हणाले, मी काय चुकीचं केलं? दूधवाला खूप वेळापासून दाराची बेल वाजवत होता. कुणालाही आवाज येत नव्हता, म्हणून मी दूध घेण्यासाठी गेले आणि तुम्ही माझ्याशी असं का बोलत आहात? मी काही पाप तर नाही केलं. त्या दिवशी माझ्या सासूने खूप गोंधळ घातला. आता मला या लोकांवरती संशय येऊ लागला होता आणि मी विचारात पडले होते. आजूबाजूच्या बायका मला काय सांगू इच्छित होत्या. त्या लोकांना या घराबद्दल सगळं काही माहीत होतं. मी संधी मिळताच त्यातील एका बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी निमित्त काढून छतावर गेले. त्यावेळी घरातील सगळे लोक झोपले होते. छतावर गेल्यावर मी समोरच्या घराच्या छतावर दगड फेकले, जेणेकरून कोणीतरी बाहेर येऊन मला पाहिल आणि मी त्यांच्याशी बोलू शकेन. माझ्या दगड मारण्यावर एक बाई खिडकीतून डोकावली. मी तिला आवाज दिला आणि निमित्ताने माझ्या छतावर बोलवलं. आमच्या घरांची छतं एकमेकांसमोर होती. मी त्या बाईला विचारलं, तू गल्लीमध्ये उभी राहून माझ्याबद्दल काही बोलत होतीस का आणि मला काही सांगू इच्छित होतीस का? मी या घराबद्दल सगळं काही जाणून घेऊ इच्छिते. कृपया मला सांगा. मी इथे राहून खूप त्रासले आहे. त्या बाईने सांगितले, हो, मी तुला सगळं काही सांगेन, पण माझं नाव या प्रकरणात येऊ नये. मी म्हणाले, ठीक आहे, कुणी तुझं नाव नाही घेणार. त्या बाईने सांगितले, ज्या घरात तू राहतेस ते काही घर नाही. यात राहणारा माणूस तुझा नवरा नाही. हे लोक आपसात कुटुंबाचे सदस्य नाहीत. हे घर कोठा आहे आणि यात राहणारी बाई दलाल आहे. 2 तरुण मुलीही इथे राहतात. हे लोक मुलींना फसवून आणतात आणि तुझा नवरा हेच काम करतो. तो मुलींना लग्नाच्या बहाण्याने इथे आणतो आणि त्यांना अपहरण करून आणतो. आता तू इथे आली आहेस. आम्ही अनेक वेळा लोकांविरुद्ध कंप्लेंट दाखल केल्या आहेत, पण हे लोक प्रत्येक वेळी पोलिसांना पैसे देऊन सुटतात आणि गल्लीतील लोकांना कुठल्या तरी कारणावरून त्रास देतात. मी विचारलं, या घरात जो मुलगा राहतो तो कोण आहे? त्या बाईने सांगितलं, तो मुलगा तुझ्या नवऱ्याचा मुलगा नाही, तर दलालाचा मुलगा आहे. त्याचं काम आहे मुलींवर नजर ठेवणे, जेणेकरून त्या पळून जाऊ नयेत. इथे दर महिन्याला एक नवीन मुलगी आणली जाते. मी विचारलं, इथे आणलेल्या मुलींचं काय केलं जातं? तिने सांगितलं, तुला माहीत नाही का? इथे आलेल्या प्रत्येक मुलीचं शरीर विकलं जातं. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. तिने सांगितले, हे लोक खूप धोकादायक आहेत. यांच्याबद्दल आम्ही गल्लीतले सगळे लोक जाणतो. मुलींना बेशुद्ध करून रात्री त्यांची किंमत ठरवली जाते आणि जेव्हा त्या बेशुद्ध असतात त्यावेळी त्यांच्यासोबत काय होतं याचं त्यांना काहीच कळत नाही. मी तर घामाने भिजले होते. त्या बाईने मला चेतावणी दिली, तू जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर इथून पळून जा, नाहीतर हे लोक तुलाही सोडणार नाहीत. आता मला समजलं होतं की हे काही सासर नसून एक टोळी आहे, जी मुलींना फसवून त्यांची विक्री करते. मी ठरवलं की मी हे सहन करणार नाही. मी माझ्या खोलीत गेले आणि चुपचाप माझ्या नवऱ्याचा फोन घेऊन पोलिसांना कॉल केला. मी सगळी माहिती पोलिसांना दिली आणि त्यांना रात्री येण्यासाठी सांगितलं, कारण रात्री 10 वाजता माझा नवरा घरी येत होता आणि 1-2 तासांनी सगळं काही होतं. दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला कॉफीचा कप दिला. मी प्रेमाने तो घेतला आणि पिण्याचं नाटक केलं. मी कॉफी चुपचाप मागे फेकली आणि झोपण्याचा अभिनय केलं. मी पोलिसांना रात्रीची वेळ दिली होती. जेव्हा कोणीतरी माझ्या खोलीत आलं आणि माझ्या शरीरावर हात फिरवू लागलं, तेव्हा पोलिसांनी छापा मारला आणि त्या लोकांना रंगेहात पकडलं. पोलिसांनी सगळ्यांना अटक केली. मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आणि त्यांना सगळं काही सांगितलं. ते खूप लाजले. त्यांनी सांगितलं, आम्हाला त्या दिवशीच शंका आली होती, ज्या दिवशी त्या मुलाने आम्हाला अट ठेवली होती की आजपासून तुम्ही तुमच्या मुलीशी कोणताही संबंध ठेवणार नाही. पण आम्हाला माहीत नव्हतं की तो इतका नीच असेल. सध्या ते लोक अटकेत आहेत आणि मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आहे. आजपर्यंत माझं लग्न झालेलं नाही आणि आता मला लग्नाच्या नावानेही भीती वाटते. मी माझ्या आईवडिलांसोबत राहून त्यांची सेवा करते, कारण ते खूप वयस्कर झाले आहेत. मी शिकलेली आहे आणि नोकरी करून आपला गुजारा करते. त्या दिवसानंतर मला माझं असं जीवन खूप आवडतं. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुमच्या मुलीचं लग्न जिथे कराल तिथे मुलाच्या कुटुंबाची पूर्ण चौकशी करा. काही पालक त्यांच्या मुलींचं लग्न होत नसल्यामुळं कुणालाही सोपवतात, पण मला नाही हवं की माझ्यासारखं तुमच्यापैकी कोणासोबत होवो. अशा धोकेबाज लोकांपासून सावध राहा. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल. जर कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.